इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगरदऱ्या, धरणे, नदी नाल्यांनी व्यापलेला आहे। या ठिकाणांवर वन्य प्राण्यांचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे। या परिस्थितीत डोंगराळ भागातील काही संशयित इसम अल्पावधीत पैसे कमवण्यासाठी अवैध व्यवसाय करीत असतात। नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सत्वर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार घोटी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव मोर शिवारातील मोराच्या डोंगराच्या पायथ्याशी काही संशयित इसम वन्यप्राणी बिबट्याची कातडी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी आज सकाळी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार सापळा रचून संशयित आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी नामदेव दामू पिंगळे वय वर्ष 30, संतोष सोमा जाखेरे वय वर्ष 40, रवींद्र मंगळू आघान वय वर्ष 27, बहिरू उर्फ भाऊसाहेब चिमा बेंडकोळी वय 50, बाळू भगवान धोंडगे यांना ताब्यात घेतलं आहे। पोलिसांनी आरोपींच्या जवळील गोंडपाटातून बिबट्याची कातडी आणि एक लोखंडी कोयता जप्त केलाय। सदरची कातडी ही परीक्षणासाठी नाशिकच्या जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात पाठवली असता ती वन्य प्राणी बिबट्याची असल्याचा अभिप्राय प्राप्त झालाय। या प्रकरणी पुढील तपास इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांचे पथक करीत आहे। या प्रकरणी सखोल तपास केला असता महत्त्वाची माहिती समोर आली आहे। आरोपी संतोष जाखेरे याचा साथीदार संन्यासी दिलीप बाबा याला बाबागिरी करण्यासाठी वाघाचे कातडे असलेली गादी बनवण्यासाठी वाघाची कातडी पाहिजे होती असा जबाब आरोपीने दिलाय। त्यासाठी यातील आरोपी नामदेव दामू पिंगळे हा गुरे चारण्यासाठी मोराचे डोंगरावर जात असे। या ठिकाणी वन्य प्राण्यांच्या पाणी पिण्याच्या डोहाजवळ त्याने रात्रीच्या वेळी मोटारसायकलच्या क्लच वायरचा गळफास तयार करून पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्याला पकडून ठार मारले। यानंतर यातील सर्व आरोपींनी मिळून बिबट्याची कातडी काढून निर्जन ठिकाणी सुकवत ठेवून सदरची कातडी ही संन्यासी दिलीप बाबा यास विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे तपासात समोर आले आहे।